आपल्याकडे यावर्षी मकर संक्रांत ही षटतिला एकादशीच्या दिवशी आली आहे. यामुळे अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे की एकादशीचा उपवास असताना तिळगुळ घ्यावा की नाही आणि देवाला नैवेद्य कसा दाखवायचा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी तिळगुळ खाल्ल्याने त्यांचा उपवास मोडत नाही. यामुळे ते हक्काने तिळगुळ खाऊ शकता आणि मकर संक्रांतीचा आनंद घेऊ शकता. आता प्रश्न येतो तो देवाच्या नैवेद्याचा. आपण देवाला संक्रांतीचा जो नैवेद्य दाखवतो तो नेहमीच्या प्रथेप्रमाणेच आपल्याला दाखवायचा आहे. कारण देवाला उपवास नसतो म्हणून देवाचा नैवेद्य त्यांच्या परंपरेनुसारच असावा. ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी मात्र तो नैवेद्याचा प्रसाद भक्षण न करता म्हणजेच तो न खाता त्याचा केवळ सुगंध घ्यावा, म्हणजेच त्याचा वास घ्यावा. शास्त्राप्रमाणे केवळ सुगंध घेतल्याने देखील तुम्हाला तो प्रसाद घेतल्याचं पूर्ण पुण्य मिळतं आणि एकादशीचा उपवासही मोडत नाही. यामुळे भक्ती आणि परंपरा या दोन्ही गोष्टींचा सुवर्ण मध्य साधून हा सण तुम्ही साजरा करा. जय जय स्वामी समर्थ.